जर मी तुमच्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्ही डान्स केलाय तर तुमचं कुटुंब ना माझ्याकडून ना तुमच्याकडून कोणताही पुरावा मागणार. हे घे तुझी भेट. हे मी कसं घेऊ शकतो? का नाही घेऊ शकत? तू इतक्या दिवसापासून आमच्या सोबत राहतोस. हा, तू तर आता आमचाच झालास. आता सर्वांसमोर खरं काय ते बाहेर आलंय की हे सगळं जे काही झालं होतं ते त्या गंगीमुळे झालं होतं. साडी तिनेच बदलली होती दारजी, झुमके पण तिनेच चोरून आणले होते. आता माफी मागितली तर काय फरक पडेल दारजी? यासाठीच आपल्याला नील सोबत रोशनीकडे जायला पाहिजे. हो, आज तर त्यांच्याकडे कुलदेवतेची पूजा आहे ना. हे तर चांगलंच झालं. आपण यावेळी त्यांच्या सोबत पूजा केली पाहिजे. आपण चौधरी आहोत, त्यांनी न बोलवता आपण तिकडे कसे जाऊ शकतो? पूजेसाठी न बोलावता जाण्याने आपला चौधरीपणा कमी नाही होणार. दुसऱ्यांना मान देणं नेहमीच चांगलं असतं. तर मग रोशनीच्या कुटुंबियांसाठी आपण एवढं पण नाही करू शकत? शेवटी रोशनी लग्न करून याच घरात येणार. ठीक आहे, जर असं असेल तर यावेळी आपण त्यांच्या पूजेला जाऊ. काय बोलताय दारजी? तुम्ही वर्ल्ड बेस्ट आहात, वर्ल्ड बेस्ट. मानावं लागेल, या पोरीने नीलला चांगलंच वश करून घेतलंय. जो मुलगा आपल्या बापाशी नजर भिडवायला तयार नव्हता तो आज आपल्या बापाचं म्हणणं ऐकायला तयार झाला. कशी सोडवू मी आता या पोरीची पाठ? हे घे तुझे दिवे. ट्विंकल, अजून एक काम कर, हे दिवे जाऊन भिजवून आण. यार तू स्वतः पण काम करतेस आणि मला पण कामाला लावतेस. कुलदेवतेची पूजा आहे ना, त्यामुळे आज सर्वांना सगळं काम करावं लागेल. तू इथे हातभार लावशील ना, तर थोड्या वेळाने आपण खोलीमधली जळमट पण काढू. जळमट? ओ नो, मी नाही जळमट वगैरे काढणार. पूजेसाठी स्पेशली हेअर स्पा केलाय. हेअर स्पा म्हणजे? तुला हेअर स्पा नाही माहिती? केसांना ना क्रीमने मसाज करतात आणि स्टीम देतात आणि ते सोड, मी पण कोणाला समजावते. मला ना तुझी घरात काम करत राहण्याची पद्धत नाही समजणार आणि नाही तुला माझ्या स्वप्नांमध्ये जगत राहण्याची पद्धत समजणार. तू ना रांगोळी काढ. ठीक आहे, माझी आई नाही करून घेणार तुझ्याकडून काही काम. बस हे शेवटचं काम तरी पूर्ण कर कमीत कमी. ओके माझी आई. आउच. ऍड्रेस कसा काय विसरलो मी. खरी काय होतो? 11219. एक मिनिट. मी ना दिवे भिजत ठेवलेत, तू वाळवून टाक. मी ना मार्केटमध्ये जाते, संध्याकाळसाठी मला मॅचिंग बांगड्या घ्यायच्यात. ओके बाय. मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं काल रात्रीविषयी. काय बोलायचंय का तो कुमारी?
तुला दुसऱ्या कोणाबरोबर बोलायचं होतं का? अ, नाही बोल ना कद्दू कुमारी. काल रात्रीविषयी तुला काय बोलायचं होतं का? नील ते जर तुला आठवण नसेल तर मी सांगू का की मी फोनवर काय विचारलं होतं? हं? देऊ आठवण करून. नील बघ, तुला माझ्याशी जे काही बोलायचंय ना ते लांबूनच बोल. का? बस असंच. अच्छा, नाहीतर काय? तू उगीच हट्ट करतोयस. मी हट्टी आहे? अच्छा, तुझ्या हट्टासमोर माझी हट्ट नेहमीच हारते, समजली? नील, नील बरं तू इथे आलास कशासाठी? खरं तर ते रोशनी, मला ना तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय झालं नील? यावेळी माझ्या घरातल्याने ठरवलंय की काय ठरवलंय? ते मला हे सांगायचं होतं की बोल नील. यावेळी तुझ्या सासरचे तुझ्या घरी येणार आहेत. माझ्या घरी? हो, तुझ्या घरी. खरंच? यावेळी दार्जीनी सांगितलंय की कुलदेवतेची पूजा तुमच्यासोबतच करणार आहेत तुमच्या घरी, कारण तुमच्या आमच्यात जो गैरसमज झाला होता कळत न कळत, तो दूर करणं पण गरजेचं आहे ना, हो ना? ही तर खूप चांगली बातमी आहे नील. तर मग मी खाटेच्या त्या बाजूला येऊ? तू मला थँक्यू बोलू शकतेस. थांब नील, थँक्यू बोलायला या बाजूला यायची काय गरज आहे? अगं थँक्यू. नील, तू हे सर्व करायला येतोस इथे, आणि जर तुला बोलायचंच होतं तर तू फोनवर बोलायचं होतंस. रोशनी, मला तुझ्याशी अजून एक बोलायचं होतं. नील, तू परत मला चिडवत नाहीयेस ना? बाबा परत आलेले आहेत. तू ठीक आहेस ना नील? तसं तुझे बाबा इतके वाईट नाहीयेत. ते तुझ्याशी चांगले आहेत याचा अर्थ हा नाही की ते खरंच चांगले आहेत. आता त्यांच्याविषयी बोलून मला बोलायला लावू नकोस. संध्याकाळी भेटतो मी. नील, एक मिनिट. संध्याकाळी येताना माझे जत्रेतले झुमके पण घेऊन ये. का? तू घालणार आहेस त्यांना? नाही. तर मग का आणू? माझे आहेत ना, बस त्यासाठीच. ठीक आहे, आणतो. तू ना मारून टाकशील मला कद्दू कुमारी.
हॅलो. बोला. काल मी ते फोनवर बोललो होतो, लोनसाठी आलो होतो. पण तुम्ही तर काल येणार होतात ना. सो सॉरी, कामामुळे मी नाही येऊ शकलो. व्हेरी सॉरी. काही हरकत नाही, या आतमध्ये या. बसा. सगळे पेपर्स मी तयार करून ठेवलेले आहेत. तुम्ही एकदा नजर फिरवा. यात काही कमतरता असेल तर मला सांगा. काय झालं? काही अडचण आहे का तुम्हाला? अडचण नाही. ते थोडी तहान लागली होती. अंकल, पाणी मिळेल का? हो, का नाही. प्रीती बाळा, एक ग्लास थंड पाणी घेऊन ये. हो पप्पा. मी पेपर्स घेऊन येतो. रोशनी, हं? हे घे. संध्याकाळी पूजेसाठी मिठाई आणली, आतमध्ये ठेव. आणा इकडे. ए बैजू, तुझा काय टाइमपास चालला इथे? अरे टाइमपास नाही करत आहे, मग फटाक्यानं उन्हात ठेवतोय. हे सगळं करण्याची काय गरज आहे? संध्याकाळी जाऊन आणले असते दुसरे बाजारातून. अरे अरे तुला नाही कळणार ते. आपल्याजवळ जितके जास्त फटाके असतील ना, रेवाजी तितक्याच खुश होतील. अरे या फटाक्यांशी त्या लवंगीचा काय संबंध? अरे बाबा, तू लहान आहेस अजून, तुला नाही समजणार. त्या बिचाऱ्या रेवाजी मुंबईहून आल्या आहेत. मुंबईला थोडीच फटाके लावून पूजा करतात. पहिल्यांदाच रेवाजी कर्नाल मध्ये आल्या आहेत. त्यांना दाखवून तर देऊया आपण. तर मग आता कुठे चाललायस तू? अरे जाताना असं विचारायचं नसतं रे. रेवाजींना सांगून येतो माझ्याकडे किती फटाके आहेत ते. बैजू, बैजू, सर्व असंच काहीतरी करत राहा. याच्या लायकीचं तर काही नाहीच आहे. काम धंदा सोडून पोरगी दिसते याला. माझा विश्वासच बसत नाही. डीजे, तुमची मुलगी माझ्या समोर उभी आहे. आता जर तुम्ही इथे असता तर. पाणी. थँक्यू. हे घ्या. सगळ्या पेपर्सची एक एक कॉपी तयार करून ठेवलेली आहे मी. तुम्ही बघून घ्या जरा. हो, शुअर. तसं सगळं काही ठीक आहे, पण राशन कार्डचे पेपर्स आणि घराचे पेपर्स मिसिंग आहेत. ते पण पाहिजेत मला. घराचे पेपर्स? लोन साठी अप्लाय काय केलंय, डोक्याला तापच झालाय. थांबा, घेऊन येतो मी. एक्सक्यूज मी. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. या लोनसाठी घरात कोण कोण आहे? मी आणि पप्पा. अँड युअर मॉम? सॉरी, आय मीन तुमची आई. ती वारली 13-14 वर्षांपूर्वी. व्हॉट? ह्या लोकांनी तर डीजेला मृत म्हणूनच मानलंय. विचित्र लोक आहेत. तसं डीजे मुंबईला 13-14 वर्षांपूर्वीच आली होती. मी अगदी लहान होते ज्यावेळी आई स्वर्गवासी झाली. त्यामुळे आठवणी पण धुसर झाल्यात. पण ज्यावेळी तिची आठवण येते, मी तिचा फोटो बघते. फोटो? तर मग मी त्यांचा फोटो बघू शकतो का प्लीज? रेवाजी, तुम्ही हे सगळं पॅकिंग का करताय? का? काही काम होतं? तुम्हाला अंगणात घेऊन जायचं होतं. तुम्हाला फटाके दाखवायचे होते. हे तर काहीच नाहीयेत अंगणामध्ये अजून आहेत. तुम्ही फटाके लावणार का? नाही, मला फटाके अजिबात पसंत नाहीत. त्याने ना फक्त पोल्युशन होतं. म्हणजे
यावेळी आम्ही नुसतीच पूजा करायची? तुझं तर माहित नाही, पण मी मुंबईला जातीये. काय? तुम्ही मुंबईला जाताय? हो, मुंबईला जातीये म्हणून तर पॅकिंग करते ना. हॅपी? एक्सक्यूज मी, ट्रॅव्हल एजंटचा फोन आहे. तुम्ही मुंबईला जाणार, मग मी हॅप्पी कसा राहणार रेवाजी? आता माझ्या आयुष्यात फक्त दुःखी गाणीच वाजणार. त्यांना काय झालं होतं? ती एका ऍक्सिडेंट मध्ये मारली गेली. तुम्हाला काय करायचं तो नसत्या चौकशा? हा, आम्ही या गोष्टीला विसरून गेलोय आता. आणि जी गोष्ट दुःख देते ना, तिला विसरणंच बरोबर असतं. हे घ्या घराचे पेपर्स आणि हे तुमचं राशन कार्ड. तुम्हाला एक सांगू, नीट ऐका, पण तुम्ही तुमचं काम करा फक्त. एक्सक्यूज मी, मी माझं कामच करतोय. ही सर्व लोनची फॉर्मॅलिटीज आहेत. सर्व घरातल्यांची माहिती घेणं मला आवश्यक आहे. हा, चेक करा. तुम्ही प्लीज मिसेस चौहान यांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन याल. बघतो, ते सुद्धा आतमध्येच ठेवलंय. आजपर्यंत कोणी डेथ सर्टिफिकेट नाही मागितलं तिचं. मी बघतो. एक्सक्यूज मी काय? प्रीतीजी, हे पहा, मी विचारणं योग्य नाही वाटणार, पण तरीही तुम्हाला विचारावंसं वाटतंय. तुम्हाला त्यांची आठवण येत नाही का? आठवण तर येत असते, पण आता सवय झाली आहे त्यांच्याशिवाय राहायची. आय अंडरस्टँड. आय मीन, मॉम्स तर बेस्ट फ्रेंड सारख्या असतात. आय एम शुअर तुम्ही त्यांना खूप मिस करत असाल. करते, पण इथे कोणाशी बोलू नाही शकत. पप्पांसमोर तर विषयच नाही काढत. आताच तुम्ही पाहिलात ना. डीजेंच्या डायरीमधली प्रत्येक गोष्ट किती खरी आहे, पण इथली माणसं किती कठोर आहे. जिवंतपणीच एका व्यक्तीला मारून टाकलं. आणि या मुलीला आता कसं सांगायचं की हिची आई अजून जिवंत आहे? मी खूप लहान होते ज्यावेळी आई स्वर्गवासी झाली, त्यामुळे आठवणी पण धुसर झाल्यात. पण जेव्हा मला तिची आठवण येते, मी तिचा फोटो बघते. फोटो? तर मग मी त्यांचा फोटो पाहू शकतो का प्लीज? अरे यार, मी नाही येऊ शकत. तू सांभाळू शकत नाही का 2 दिवस? पूजेनंतर येईन. हो ठीक आहे. ए, फुसक्या बॉम्ब सारखं तोंड का बनवून ठेवलंयस? जाऊ दे रे अज्जू. अरे सांगशील तरी काय झालंय? त्या रेवाजींनी नकार दिला. मुंबईला परत चालले आहेत. हो मग? तुला नाही कळणार ते. ओहो, अरे तिला जायचंय तर जाऊ दे ना. तू कशाला उदास होतोयस? अरे आपण कर्नालचे मर्द आहोत. पोरींच्या मागे नाही लागत आपण. पोरी तर कवडीच्या भावाने डझनभर मिळतात आपल्याला. तुला फटाके वाजवायचे आहेत ना? चल मी फिरवतो तुला. म्हणजे? अरे तुला खरी लवंगी दाखवतो माझ्या भावा. चल. कुठे येऊ? चल चल इकडे. तू गुलाबाचं नाव ऐकलंयस का? गुलाबो? अरे ती खरी लवंगी आहे. मोठे बॉम्ब फुस होऊन जातात तिच्या समोर. तूच जा रे बाबा, मला नाही यायचं तिकडे. अरे बावळटा, एक वेळ गेलास ना तर परत परत जायचा हट्ट धरशील तिच्याकडे. समजलं का? अरे बाबा, मी रेवाजींवर खरं प्रेम करतो. मी नाही धोका देऊ शकत त्यांना. अरे अरे मी सोड ना, माझा बोलतोय हात ना. मी चल जातो. बैजो. इतकं मोठं वैभव सोडून हा मुलगा त्या डान्स कॉम्पिटिशन साठी त्या छोट्याशा कर्नाल शहरामध्ये जाऊन बसलाय. कर्नाल? त्या ताल से ताल मिला ऑडिशन साठी कर्नाल मध्येच तर गेलाय. आज ग्रीन व्हेजिटेबल्स. कविता परत आली आहे का? हो सर.
तुझा अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. मी परत पण आले आणि मला सर्व गोष्टीही माहीत झाल्या की कसं तुम्ही डाएट मध्ये चिटिंग केलं ते, आणि कशी तुमची तब्येत खराब झाली, आणि कसं तुम्ही डॉक्टरचं काही एक ऐकलं नाही. चांगलाच फायदा उठवला तुम्ही आम्ही दोघं इथं नसण्याचा. कमॉन कविता, आकर्षच्या बाबतीत तर तू काही बोलूसच नकोस. राहिली गोष्ट मिस्टर सिंघमची. सिंघम म्हणजे? सिंघम म्हणजे आकर्ष. तुला कदाचित माहित नाहीये, त्याने माझं नाव मोगॅम्बो ठेवलंय आणि मी त्याचं नाव यासाठीच ठेवलंय सिंघम. सर तुम्ही पण ना, तो जर बालिशपणा करत असेल तर तुम्ही लहान मुलासारखं वागणार. तू तर आता राहू दे कविता. तुला काय माहित तो मला किती त्रास देत होते. मी लाखो वेळा विरोध करून सुद्धा हा मुलगा निघून गेला त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये. पण सर तुम्हीही विचार करा की यात वाईट काय आहे, चुकीचं काय आहे. मला म्हणायचंय की आपला आकर्ष खरंच एक चांगला डान्सर आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्याच्या डान्सचं उदाहरण देतात. कविता, तुझ्याच अतिलाडाने त्याला बिघडवून टाकलंय. तू तर शेवटी त्याचीच बाजू घेणार, कारण तूच तर त्याला डान्स शिकवलायस. पण सर तुमचीच परवानगी घेतली होती मी. हो, हे खरं आहे की मी तुला परवानगी दिली होती, पण मला काय माहित होतं की हा इतका त्या डान्समध्ये गुंतून जाईल की डान्सच त्याचं आयुष्य बनून जाईल. इतकं मोठं हे वैभव सोडून हा मुलगा त्या डान्स कॉम्पिटिशनसाठी त्या छोट्याशा कर्नाल शहरात जाऊन बसलाय. कर्नाल? हो, तो ताल से ताल मिलाच्या ऑडिशनसाठी कर्नाललाच तर गेलाय. बिटू, एक गोष्ट विचारायची होती. जर ट्विंकलला फ्युचरमध्ये डान्स करायचा नसेल तर तू काय करशील? तिला जाऊ देशील? तिचे पाय घट्ट पकडून ठेवीन. मी तिला जाऊच नाही देणार. जर मी तुम्हाला बोललो की मी विहिरीत उडी मारायला चाललोय, तर काय तुम्ही मला विहिरीत उडी मारू द्या? मला थांबवणार नाही का? उलट मला विहिरीत उड्या मारण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या सुचवाल?